साजणी नावाने पण हाक मारायची. साजणी म्हणजे सर्व काही जाणणं नाही. रूप पाहता लोचनी सुख आले ग साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. त्याच्यामध्ये जो अभंगात साजणी ज्ञानेश्वरांनी लिहिलंय, मुक्ताबाईंना म्हणूनच ते गाणं लिहिलंय, ते पण खूप मोठी स्टोरी आहे. पण ह्या म्हणजे साजण म्हणजे सर्व काही जाणं. ते मग म्हणायची मुक्ता तू साजणी आहेस, तुला सगळं माहिती आहे. तर अशी ही मुक्ताई बरं का. त्या दिवशी मात्र खूप आनंदात होती की आता बाबा येणार आणि बाबा शुद्धीपत्र आणणार. शुद्धीपत्र आणल्यावर आपल्या भावांच्या मुंजी होणार. मग आपण असं करायचं, आपण तसं करायचं. या खुशीमध्ये ती मुक्ता असताना हळूहळू अंधार व्हायला लागला. पूर्वी काय असं नाही की पटकन ओला बुक केली, उबेर बुक केली गेलं, असं काही नव्हतं. सगळं पायी जायचं. ह्या लोकांना तर कोणी काही म्हणजे टांगा नाही, घोडा नाही, काही द्यायचं नाही. तर अशा वेळेस रात्रीचे 9:30 वाजले तरी कोणी आलं नव्हतं. शेवटी रुक्मिणीबाई म्हणाल्या, मुक्ता तू आता जरा झोपून जा, गाई करा आता. पण मुक्ताला लागायची गोष्ट. म्हणून त्याने काय केलं, सोपानाला सांगितलं, सोपाना आज तू माझ्या वाटणीची गोष्ट मुक्ताला सांगशील का. आता ती जर का 6 वर्षाची तर सोपान होता की 8 वर्षाचा. आणि किती सोपानाचं तर काय समज. आणि खरंच हे 3-4 भावंड काय वेगळीच होती. सोपान म्हणलं ठीक आहे मी सांगतो गोष्ट. ज्ञानेश्वर आपल्या ताटीत बसले होते. तर सोपानाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. रात्रीची 9:30 म्हणजे खूप बरं का, खूप खूप मध्यरात्री. पूर्वी लाईट नसायचे घरात, काही नसायचे. दिव्या बरं दिवा करायला तेल जायला तेल तरी घरात होतं का, 18-20 गाई होतं, काहीच नव्हतं. सोपानाने गोष्ट सांगायला घेतली. एक होता राजा, एक होती राणी आणि त्यांना एक चिलिया बाळ होतो. एवढ्या वाक्यावरच मुक्ताबाई म्हणाली, सोपान दादा आपली आई कधी मुलांना मारते का रे. कारण तिला पुढची गोष्ट सगळी माहिती होती आणि सोपानाला पण पुढची माहिती होती. ह्या वाक्यावर आई रोज जशी गुळमुळे उत्तर द्यायची. सोपान नुसता लाल मोरा झाला आणि म्हणाला, मुक्ते आज हा प्रश्न विचारला, असे प्रश्न विचारत जाऊ नको. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. जेव्हा आईला कळतं की ह्याच्यामध्ये आपल्या मुलाचं हित आहे, ही गोष्ट केली तर आपल्या मुलाचं पुढं भलं होईल, तर ती आई आपल्या मुलासाठी काही करू शकते. एवढा सोपानाचा गोडा चेहरा झालेला पाहून मग तो गुडगुड झोपून गेली. एकदम तिला कळलं की काहीतरी सोपान दादाला आपण विचित्र विचारलं की काय. आणि त्या सगळ्या ह्याच्यात सोपान पण झोपून गेला. मुलं दमलेली होती. आता जागी होत्या 2 व्यक्ती, त्या म्हणजे रुक्मिणीबाई आणि ज्ञानेश्वर. खूप उशीर झाला, आले नाही. शेवटी एकदाच ते फाटकाचं दार वाजलं. दार वाजल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाला, आई बाबा आले वाटतं. आणि धावत फाटकापाशी गेला. बघतं तर 2च व्यक्ती होत्या. त्या 2 व्यक्ती म्हणजे त्यांचे आजोबा आणि निवृत्तीनाथ होते. ते 2 जण घरात आले. म्हणजे पूर्वी असं बायका पटकन विचारू शकत नाही, कुठे गेले ते तुझे बाबा आहे, कुठे तो गेला आमकं नाही. खूप वेळ वडील होते तरी पण खूप वेळ रुक्मिणीताई शांत होत्या. हातपाय धुवून झालं, पानं घ्यायची वेळ आली. शेवटी त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं, ज्ञानदा विचार बाबा कुठे. तेव्हा ज्ञानेश्वरांनी विचारलं, आजोबा बाबा कुठे. तेव्हा खूप असा जड अंतःकरणाने कृष्णाजी पंतांनी सांगितलं की आता कधीही विठ्ठलपंत येणार नाही. ते प्रयागला गेलेत कारण त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आहे. एवढ्या वाक्यावर तशीच्या तशी ताटं खाली ठेवली आणि त्या रुक्मिणीबाई म्हणाल्या, देहांत प्रायश्चित. आणि हे एकटे गेलेच कसे देहांत प्रायश्चित्त करायला. खरं तर त्यांच्यावर मी पण एवढीच माझी पण चूक आहे, मी त्यांच्या बरोबरीने चूक केलेली आहे. त्याच्यामुळे देहांत प्रायश्चित्त हे ते एकटे घेऊच शकणार नाही. त्यांच्याबरोबर मी सुद्धा जाणार आणि मी ही आत्ता निघाली प्रयागला. आत्ता एवढ्या रात्री 10:30 झाले. मी आत्ता निघाली आणि त्यांनी गेल्या, देवघरात गेल्या, ठसठशीत कुंकू लावलं आणि पायात पदर चाचपून 2 खांद्यावर घेतला आणि म्हणाले, बाबा चला. खूप ज्ञानेश्वराने सांगितलं, आई नको जाऊ ना. निवृत्तीनाथाने सांगितलं, आई नको जाऊ. ज्ञानेश्वर म्हणाले, आई जर का आधीच आम्हाला लोक समाजाने वाढीत टाकले. अगं बाबा आणि तू असताना सुद्धा
विचारत नाही, आम्हाला एक वेळ जेवण मिळत नाही, आम्हाला कोणीही काही करत नाही. तू जर का असे तुम्ही दोघे गेला तर आम्हाला समाज मारूनच टाकेल बहुतेक. ते काही असो ज्ञानदा, मी ह्यांच्याबरोबर देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेणार म्हणजे घेणार, आणि तीही आजच, कारण हे परवा देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेणार आहे. मी त्यांना प्रयागला जाऊन भेटणार आहे असं म्हणून त्या निघाल्या. निघताना त्यांनी बघितलं तशी कुरळे कुरळे केसाची, गोरी गोरी पाय, हिरवे हिरवे डोळे आले असली मुक्ताई गाढ झोपली होती. त्या मुक्ताईपाशी आल्या. त्यांनी मुक्ताईच्या डोक्यावरनं हात फिरवला. हात फिरवत नकळत आईच ती, आईच्या डोळ्यातनं टकटक टकटक पाणी गळायला लागलं. ज्ञानेश्वर बघत होते. त्यांना काळजी होती ती मुलीची, कारण नेहमी समाजातनं काळजी मुलीची केली जाते. त्यांना ही काळजी नव्हती की आपल्या 3 मुलांचं काय होईल, त्यांना ही काळजी होती हिचं काय होईल. कारण सुंदर पोर, 6 वर्षाची पोर. पूर्वी कसं 8 वर्ष झाली की लग्न करा, 8 9.5 म्हणजे अगदी खूपच झालं. 9 वर्षाच्या मुलीचं लग्न हे केलंच म्हणजे 2 वर्षांनी आपल्या मुलगी लग्नाला आली आहे, हिचं कसं होईल ह्या काळजीने त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या. शेजारी झोपलेल्या सोपानाकडे त्यांनी एक कटाक्ष टाकला. त्याच्या अंगावर अगदी खांद्यापर्यंत पांघरून त्यांनी टाकलं आणि त्या उभ्या राहिल्या. आणि त्यांनी, आईला माहिती असतं कोणतं मूल कसं आहे, कोणतं मूल हुशार आहे, कोणतं मूल तापट आहे, कोणतं मूल प्रेमळ आहे. आईला सगळं 4 मुलांच्यात माहिती असतं. आई उभी राहिली आणि म्हणाली, ज्ञानदान, आजपासून तू ह्या दोघांची माऊली व्हायचं, तू ह्या दोघांना सांभाळायचं, तू ह्या दोघांची माऊली होऊन एका माऊलीप्रमाणे यांचा सांभाळ करायचा. आणि असं म्हणून त्यांनी उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर ज्ञानेश्वराने टाव फोडला, आई. आता जर का आपण पाठी बघितलं आणि ज्ञानेश्वरांच्या त्या जर का अशा अश्रू जे गळतायत ते बघितलं, ज्ञानेश्वरांच्या डोळ्यात अश्रू बघून आपला पाय निघणार नाही ह्याच हेतूनी त्यांनी पाठी सुद्धा वळून बघितलं नाही. झप 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 पावलं टाकत त्यांनी फाटकाचं दार सुद्धा बंद केलं. त्या निघून गेला. आता या 2 भावंडांना चिंता होती. चिंता ती नव्हती की आई वडील प्रयागला गेले, आई वडील देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा करणार, आता आपण काय खाणार, आपल्याला समाज खाणार, ही चिंता नव्हती त्या भावंडांना. 2 त्यांना ही चिंता होती की ही 2 भावंड झोपलेली उद्या उठली आणि त्यांनी जर का विचारलं आई बाबा कुठे, तर त्यांना काय उत्तर द्यायचं, ही चिंता ज्ञानेश्वरांना लागली होती की आता ह्यांना काय करायचं. आणि मुक्ताई तर काय, किती मुक्ताई, इतकी प्रेमळ आणि इतकी समजूतदार मुलगी, तिला काय सांगायचं की आई का गेली आणि कुठे, प्रयाग म्हणजे काय, देहांत प्रायश्चित्त, अशी खूप खूप विचारात हे 2 भावंड अख्ख्या रात्रभर उंबरठ्यावर बसून होते. सकाळ झाली, 7 वाजले. पूर्वी तर खूप लवकर उठायचं, रोज आई उठवायची. आज काय आई नव्हती. थोड्या वेळाने ज्ञानेश्वर आपल्या कुटीमध्ये गेले, निवृत्तीनाथ लाकडं तोडायला गेले आणि हळूच सोपान पहिला उठला. त्याने इकडे तिकडे बघितलं की अरे झोपडीतनं अशी बारीक बारीक कवळी कवळी किरणं यायला लागली होती. अरे अजून आपण झोपलोय. त्यांनी बघितलं तर बघता आपण झोपली आहे शेजारी, पण आई काय दिसत नाही घरात, कोणी मोठी भावंड दिसत नाही. म्हणून तो आपल्या झोपडीतनं खाली आला. बघितलं तर समोर निवृत्तीनाथ होते. त्यांनी निवृत्तीनाथांना विचारलं, दादा अहो आई कुठे आहे. त्यांनी कुटीकडे बोट दाखवले, कारण आईने सांगितलं नाही हा माऊली तू आता. त्याने कुटीकडे बोट दाखवलं ज्ञानेश्वरांच्या. आता त्याला काय वाटलं की कुटीकडे बोट दाखवलं म्हणजे आई ज्ञानेश्वरांच्या कुटीत गेली आहे की काय, म्हणून ते आईच्या दिशेने. मुलांना ना घरात आलं ना की बाबा कुठे हा प्रश्न नसतो, पहिली चपल्या करायला की आई कुठे आहे म्हणजे हा प्रश्न असतो. आणि मग त्या मुलांना त्याचं निरसन झालं, हा आई बंगल्यात गेली आहे, आई ऑफिसमधनं आली नाही, असं काहीतरी. पण कधीच मुलं विचारले की बाबा कुठे, म्हणजे बहुतेक त्यांना माहितीच असतं की बाबा उशिरा येणारी व्यक्ती. तसं त्यांनी उठलं आणि तो ज्ञानेश्वरांच्या कुटीकडे गेला आणि तिकडे ध्यानस्थ बसलेले ज्ञानेश्वर मुद्रा घालून होते आणि हरिपाठ म्हणत होते. हरिपाठ म्हणत असताना त्यांनी विचारलं, ज्ञानदा आई कुठे आहे रे. ज्ञानेश्वरांनी डोळे उघडले आणि फक्त एवढंच म्हटलं, जे वाक्य त्यांनी काल म्हटलं होतं ना तेच त्यांना वाक्य म्हटलं.
अरे सोपाना, ज्या प्रश्नाची उत्तरं तुला माहिती आहेत ना, असे प्रश्न मला परत विचारायचे नाही. आई हा विषय तितका जिव्हाळायचा आहे की लाईटच आले. आणि एवढ्या एका प्रश्नानंतर त्याला उत्तर कळलं. किती भावंड बघा, हुशार. म्हणजे वारा जितक्या सहज वाहतो ना, तितक्या सहज या चौघांच्या असे विचाराचं आदान प्रदान व्हायचं. त्यांना लगेच कळलं आई कुठे आहे. तो आला, सोपान आला आणि पायरीवर बसला. त्याला कळलं आपली आई गेलेली आहे. आणि तो असा खिन्न बसला होता. इतक्यात त्याला सुद्धा चिंता लागली की मुक्ता उठणार. आता मुक्ताला काय उत्तर द्यायचं. कोणी सांगितलं नाही, ज्ञानेश्वरांनी ह्याला सांगितलं नाही की आई देहांत प्रायश्चित्तला, काहीच नाही. फक्त एवढंच सांगितलं, ज्या प्रश्नाची उत्तर तुला माहिती आहे ती प्रश्न विचारायचे कशाला. आता उठली योगमाया, योगेश्वरी उठली की आतमध्ये चिमुकली. उठल्या बघितलं तर काय, चूल बंद. रोज चुलीवर एक मडकं असायचं, त्या मडक्यात मूठभर तांदूळ असायचं आणि घडाभर पाणी असून ते खिमट शिजलेलं असायचं. आज चूल बंद, काही नाही, आई दिसत नाही, कोणी दिसत नाही. म्हणून तिने इकडे तिकडे बघितलं तर तिला दिसलं की बाहेर पायरीवर सोपान बसला आहे. तिला तिकडनं दिसलं की आपला दादा आहे, तो तिकडे लाकडं तोडतोय. आणि बहुतेक तिने अंदाज लावला की ज्ञानदा दिसत नाही म्हणजे तो कोटी, म्हणजे ज्ञानेश्वर दिसत नाही की ते कोटी. म्हणून तिने ठरवलं आपल्या भावंडांची गंमत करायची. म्हणून तिने काय केलं, एक झाडू म्हणजे केरसुणी हातात घेतला. तिने म्हटलं केर पण काढला नाही, केरसुणी हातात. तिला वाटलं आई पाण्याला गेली आहे. तिने केरसुणी हातात घेतली. एक हात असा बायका साधारण असा पाठीवर ठेवतात आणि केर काढायला लागली. आणि केर काढताना ती जो आई अभंग म्हणायची तो अभंग तिने म्हणायला सुरुवात केलं. उठा उठा सकलिक वाचे स्मरा गजमुख. ह्या दोन ओळी ऐकताच ताडकन ज्ञानेश्वर कुटीतनं बाहेर आले. तिकडनं निवृत्तीनाथांनी ते कुऱ्हाड टाकले, ते धावत आले. आणि सोपान जो बसला होता त्याने एकदम त्याला म्हटलं आई आई करून ते टाह फोडला आणि ज्ञानेश्वरांच्या गळ्यात मिठी घालून रडायला लागले. आता उठा उठा सकलिक वाचेच म्हणा गजमुख, एवढ्या एका वाक्यावर मुक्ताईला कळलंच नाही की आपण असं काय बोललो. की ह्याने एकदम तिने बाहेर बघितलं तर बाहेर तिला काय दृश्य दिसलं की सोपान ज्ञानेश्वरांच्या गळ्यात मिठी मारून रडतो आहे. टाह फोडून आणि पाठी आपला दादा म्हणजे निवृत्तीनाथ उभा आहे. ही तीन भावंड एकत्र बघितली. किती समज बघा, घरातली बाई खमकी पाहिजे. आणि तिने काय केलं माहितीये, तिने आईचं जुनेर म्हणजे लुगडं म्हणजे साडी, इकडे एक जुनेर वाळत होतं, ते जुनेर ओढलं आणि तिने ती साडी नेसली. पूर्वी साडी नेसणं इतकं सोपं काम नाही आहे, तो काही कॉलेज डे नव्हता. पूर्वी साडी म्हणजे पडकर पोलक्यातली मुलगी एकदा साडी बोहल्यावर चढताना ती साडी नेसायची. त्याच्या आधी ती पडकर पोलकाच म्हणजे बोहल्यावर नेसली. लग्न झालं म्हणजे तिचा तो पडकर पोलका सुटला. पण त्या एका साडीमध्ये तिने दाखवून दिलं की मी संसाराचा त्याग केला, प्रपंचाचा. आणि तिने ते जुनेर नेसलं आणि ती त्या दरवाजावर गेली आणि हात ठेवून तिने म्हटली, काय सोपान दादा झालं एवढं रडायला. अहो आईच गेली आहे ना, त्यात काय झालं, भूक लागली आहे का, मी वाटते की काय लागतं ते खिमट करायला. अहो एक एवढंसं मूठभर तांदूळ घ्यायचे, 3 घडा पाणी टाकायचं, रट शिजवायचं, मीठ टाकायचं आणि एक कैरीची फोड द्यायची, झालं खिमट. मी देते की खिमट. तिने भावंड आ करून बघत बसले. म्हणजे त्यांना असं वाटत होतं आता मुक्ताई आपल्याला विचारेल आपल्याला आई कुठे आहे. पण ही तिन्ही भावंडांनी तिची ती साडी जी नेसली होती नऊवारी, खांद्यावर पदर आणि तिकडेच तिन्ही भावंड म्हणजे तिने संसाराचा त्याग केला. हे भावंडांना कळलं आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, मुक्ता तू आता मुक्ता नाही, आजपासून तू आमची मुक्ताई आहेस. ई म्हणजे ईश्वर, जिच्यात ईश्वर आहे तू आमची मुक्ताई आहे आणि आजपासून तू आमची आई आहेस. तुम्हाला 18
वर्षाचं फक्त आयुष्य होतं मुक्ताईचं. 18 वर्षाच्या आयुष्यात तिने एकदाही विचारलं नाही आपल्या आई बाबांचं काय झालं, इतकी समज तिला. आणि तिने नंतर संपूर्ण अख्खा संसार त्यांचा सांभाळायला घेतला. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, मुक्ता अगं आम्हाला किती काळजी वाटत होती आणि तू तू एकदम प्रसंग असा हलकाच करून टाकला. तेव्हा मुक्ताबाई म्हणाली, दुःखाला ही चिमटीमध्ये धरता येते आणि त्याचे फूल पाखरू करता येते. ही फूल पाखरू करण्याची जी कला आहे ना मैत्रिणीनं, ही फक्त आणि फक्त स्त्रियांना अवगत आहे. ही पुरुषांना नाही. दुःखाचं फूल पाखरू करण्याची कला तिने जे करून दाखवलं. आणि पुढे पुढे तर मुक्ताई होती नाही. त्या ज्ञानेश्वरांनी जी 21व्या वर्षी समाधी घेतली ना, ती 11व्या वर्षी घेतली होती. निव्वळ मुक्ताई होती म्हणून त्याने ती केली. जेव्हा ते तुम्हाला तो प्रसंग माहिती आहे, तर ताटी बंद केली त्यांनी. आणि तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले सुद्धा, आता ही ताटीचं दार कधीच उघडणार नाही. का नाही उघडणार? मुक्ताबाई म्हणाली, कसं नाही उघडणार? म्हणजे जसं एखादी आई म्हणते ना, का नाही तो करणार, कसं नाही करणार. आणि त्यांनी पदर खोचला आणि त्यांनी त्या ताटीवर थाप मारली. ती ताटीवर थाप नाही मारली, ज्ञानेश्वरांच्या मनावर थाप मारली त्यांनी. त्यांच्या मनावर त्यांना जागा केलं. अरे काय तू काय साधा आहेस का? तू अलौकिक जीवन विसरून हे काय साध्या माणसांसारखं एवढंच केलं, रडतो एवढंच केलं. अरे योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व लागे झाले बन्नी, आपण सुखे व्हावे पाणी. बन्नी म्हणजे वनवा. हे विश्व वनवासारखं झालं तर तू काय, तू पाण्यासारखं राहायला पाहिजे. तू संत आहे, तुझं जीवन अलौकिक आहे. तुला पाण्याला कधी आग लागलेली बघितली आहे का तुम्ही? नाही. तू तुझं अलौकिक जीवन विसरतोय. आपल्याला सगळं करायचं आहे. तुला असं ही ताटी बंद करून चालणार नाही. आणि तिने एकदा आई म्हणून हाक मारली, एकदा बहिणी म्हणून हाक मारली. आणि मग मात्र एकदा तिने हाक मारली की जर का, मग आपण म्हणतो ना तंबी देतो तसं, अमकं नाही केलं अमकं. मग तिने सांगितलं की तुम्ही जर का दार उघडणार नाही, मग आम्हाला पण काय, आम्ही पण आमची दारं बंद करू शकतो. आणि या वाक्यात ज्ञानेश्वरांनी दार उघडलं होतं. शुद्धीपत्राच्या वेळेस सुद्धा असं झालं. दार उघडलं आणि आपल्याला ज्ञानेश्वर मिळाले. ज्ञानेश्वर मिळाले म्हणून त्यांचे 1337 ग्रंथ अभंग आपल्याला मिळाले, त्यांचे 20 ग्रंथ मिळाले, त्यांची ज्ञानेश्वरी मिळाली, त्यांचे अमृतानुभव मिळालं. किती साहित्य मिळालं त्या एका मुक्ताईमुळे, किती सोपानाचं साहित्य मिळालं. हे जर का त्यांनी ते दार बंद केलं असतं तर काय मिळालं असतं? मुक्ताई गेली नसती. तर शुद्धीपत्राच्या वेळेस सुद्धा असंच झालं. आजोबा आले, म्हणाले शुद्धीपत्र आणायला चला. तेव्हा हा म्हणाला, सोपान म्हणाला कशाला शुद्धीपत्र पाहिजे? त्या विश्वामित्रांना शुद्धीपत्र आणलं होतं का? त्यांना कोणी विचारलं? व्यासांना विचारलं, वाल्मिकी ते तर कोळी होते, त्यांना विचारलं तुम्ही कुठच्या जातीचे, तुमचे कुठच्या कोळ्याचे? त्यांचा वाचतातच ना तुम्ही. मग आमचंच का शुद्धीपत्र? आम्हाला नको शुद्धीपत्र. सगळ्यांनी सांगितलं आम्हाला नको, आम्हाला नको. शेवटी आजोबा ज्ञानेश्वरांना म्हणाले, ज्ञानेश्वरा तुझं काय मत आहे? त्या ज्ञानेश्वरांनी बोट दाखवलं कुटीकडे, झोपडीकडे. का? मुक्ताईला विचारा. किती अधिकार मोठा मुक्ताईचा. फक्त 7 वर्षाची मुक्ताई होती. आणि मुक्ताईला विचारल्यानंतर मुक्ताई म्हणाली, हो मला शुद्धीपत्र हवंय. म्हणजे तिने भावाने असं बघितलं. तेव्हा तिने सांगितलं की मला ह्याच्यासाठी शुद्धीपत्र हवंय. आणि तिने भावाने मला नीट समजून जायलं की आपण कशाला आलोय? तर आपण समाज सुधारायला आलोय. जेव्हा तुम्ही समाज सुधारायला निघता तेव्हा समाजाच्या बाजूने जायला पाहिजे, समाजाच्या कलेने घ्यायला पाहिजे, समाजाला काय पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही समाजाच्या विरुद्ध उभं राहिला तर त्याला बंड म्हटलं जातं. तुम्ही समाज कल्याण करायला निघालाय, मग समाजाच्याच बाजूने जा. आणि समाजाला काय पाहिजे? तुमचं शुद्धीपत्र पाहिजे, चला आपण शुद्धीपत्र घ्यायला जाऊ. आणि हे सांगितल्यानंतर आजोबा बघत बसले. आणि तेव्हा भावंड म्हणाले, हो आम्हाला पाहिजे शुद्धीपत्र. आणि हे सांगून झाल्यानंतर तिने एक मोठा निर्णय घेतला. जेव्हा तिने तो सांगितलं की शुद्धीपत्र आणायला झाल्यानंतर 3 भावंड समोर बसले होते. आणि मुक्ताई पाठी खालीवर हात घालले, असे हात बांधले. आणि तिने पहिलं काय वाक्य सांगितलं की शुद्धीपत्र आणताना किंवा देव नाहीतर नाही देव. आता मात्र ही आपल्या चमत्काराची वेळ आली आहे. आता इथून चमत्कार करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे लोकांनी नमस्कार करण्यासाठी नाही, चमत्कार आम्हाला नमस्कार. अहो ज्या मुलींनी 40 प्रेत नुसती स्पर्शाने उठवली 9व्या वर्षी पुढे चांगदेवाच्या, तुम्हाला माहितीये त्यांना काय पाहिजे होते? चमत्कार.
चमत्कार करायचे असेल ते एका चुटकीत रोज लाडू आणि श्रीखंड पुरी खाल्ली असते की घरात, पण त्यांनी कधीही त्याचा वापर स्वतःसाठी केला नाही. त्यांनी सांगितलं की चमत्कार आपल्यासाठी नाही, पण लोकांना तर आपल्यावर विश्वास बसला पाहिजे की ही मुलं काय, कारण आपल्याला सगळ्या जातींना एकत्र आणायचं आहे, आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने एका 7 वर्षाच्या मुलीने 3 भावंडांना, एक स्त्री किती खंबीर असते घरात ती बघा. दरवेळी स्त्री लग्न व्हायलाच लागतं असं नाही, तर बिन लग्नाच्या आधी सुद्धा मुली कशा सांभाळतात. जर का घरात तुम्ही बघितलं तर मुली असतात ना, आपले म्हणजे माझे पण मिस्टर आहेत, कित्येक वेळा मी एखादी गोष्ट नाही सांगितली पण माझ्या मुलीने सांगितली की लगेच ऐकतात. म्हणजे एक मुलगी सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळू शकते मैत्रिणीनं. इतकं असं अलौकिक खूप मोठं आहे. मुक्ताई अशी 20 मिनिटात सांपण्यासारखी नाही आहे. माझा कार्यक्रम असतो 1.5 तासाचा आहे. तिचे इतके मोठमोठे प्रसंग आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे तिच्या ज्ञानेश्वरांच्या, तिच्या सोपानाच्या, आणि तिचा संपूर्ण तिचा जो 18 वर्षाचं आयुष्य आहे, 18 प्रसंग मी माझ्या कार्यक्रमात उलगडून दाखवते. पण इथे आज आपल्याला फक्त एवढंच 1-2 हाच प्रसंग मी सांगणार होते, पण फक्त हेच सांगता येईल की स्त्रियांवर जो तुम्ही हा विषय दिला होता तो अगदी योग्य दिला होता की स्त्री काय करू शकते आणि स्त्रीने काय केलेलं आहे. आपला इतिहास जर का बघितला तर दरवेळेस खूप मोठा आहे. खरंच एकदा या सगळ्या आपल्या पुराणातील आणि सगळ्या इतिहासातील स्त्रियांसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझा 3.5 पीठाचा महिमा हा जो कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये पण फक्त आणि फक्त स्त्रियांवर, सगळ्या देवांवर मी बोलत असते. आणि एक एक देवीचं महत्त्व की कसं प्रत्येक देवाला, प्रत्येक देवी कुठे कुठे लागली तो पण एक मोठा नाही. पण मला इथे बोलायची संधी दिली, माझे विचार तुम्ही सगळ्यांनी ऐकले आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खरंच मंगलाताईंना खरंच नमस्कार करते की त्यांच्या प्रेरणेने, म्हणजे अशा आज समाजात महिला होत्या म्हणून आपला समाज थोडा अजून हळूहळू आपल्या महिलांचा जो प्रगत होत गेला आहे आणि अशांचीच गरज आहे. आज तुम्ही जे हे कार्य जे तुम्ही चालू ठेवले ती बहिणींना खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा देते की खूप तुमचं हे जे कार्य असं खूप मोठं होते. आज फक्त ठाण्यापर्यंत आहे, हे अखिल भारतीय स्तरापर्यंत जाऊ दे, त्यामुळे शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेते. धन्यवाद. खूप धन्यवाद प्राचीताई. खरंच ही कथा ऐकून दडपण आलं. मुक्ताबाईंच्या जीवनाचा एक वेगळाच पैलू तुम्ही आमच्यासमोर मांडलात. खरंच श्रोते धन्य झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्राची गडकरी ताईंसाठी. आणि प्राचीताई, ह्या कथेद्वारे तुम्ही आमचे जे 2 विषय होते स्पर्धेचे त्यांनाही संपूर्णपणे न्याय दिला. खरंच तुमचे खूप खूप आभार. ह्यानंतर आजच्या प्रमुख वक्ता डॉक्टर विजया वाड, ज्यांचे विचारधन ऐकण्यासाठी आपण सर्व इथे आतुर झालो आहोत, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. माईक बसून बोललं तर चालेल. गोड बोलली नाही मुलगी, कौतुक वाटतं. आज तुम्हा तिघी बहिणींचं खूप खूप अभिनंदन. साडी बिडी पण छान, चांगलं बोलली आणि छान. आपल्या आईसाठी जेव्हा 3 मुली एकत्र येतात आणि तिची मुलगी जेव्हा इतकं सुंदर निवेदन करते तेव्हा कौतुकाने मन भरून येतं. मृदुलाला पहिल्यांदा असं वाटत होतं की गर्दी कमी आहे, पण अगं हे सगळे दर्दी आहेत. तर त्यामुळे गर्दीपेक्षा दर्दी आपल्या समोर असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? तर मी बघितलं आता दत्तचित्त होऊन तुम्ही तिचं बोलणं ऐकत होतात आणि मला खूप खूप आनंद झाला. ही मुलगी इंग्लिश मीडियममध्ये शिकली आहे असं मला मृदुला म्हणाली, पण तू उत्तम मराठी बोललीस आणि असंच सुंदर मराठीचा प्रचार करीत राहा. प्राची कोण आहे? मग तू इंग्लिश मीडियम आणि ती पण इंग्लिश मीडियममध्ये शिकली, तूही फार छान बोललीस बाई. तर आपल्या आईची महती
आपल्याला ठाऊक असते, आपल्या अंतरात असते आणि ती महती आहे असं आपल्याला वाटतच नाही, कारण ती आपली आई आहे ना. आफ्टर ऑल माय मदर असं की तुम्हाला कधीतरी कुणीतरी आपल्या आईबद्दल काही कुणी इतर जण टीका करत असतील तर आपण काय म्हणतो, उसके बारे में कुछ बोलने का नाही हा, नाही तो देखो. म्हणजे अगदी फाटक्या अंगाचा मुलगा सुद्धा हे म्हणतो, त्याला भीती वाटत नाही समोरच्याची, कारण आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, नाही का. तर हिने सांगितलं आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, तर ह्या दोन्हीचं मिलन म्हणजे आई. माझ्या आईबद्दल थोडंसं सांगते आणि सुरुवात करते. 12 वर्षाची होते मी आणि माझी मोठी बहीण नाकेली, अक्का नाकेली आणि मी तेवढी नाकेली. तर बहिणी अक्का एकदम प्रेमळ आणि नीरू माझ्याहून मोठी 8 वर्षांनी. तर नीरूताई म्हणली की तू ना ते रोज असं ओढत जा, म्हणजे गाडवींच्या उत्क्रांतीवादाने होईल ते लांब. आता मला एवढं कळत नव्हतं 10-12 वर्षाचं असताना की इथे काही ते उपयोगी पडत नाही, म्हणून मी कोणी आपल्या आजूबाजूला नाही असं बघून आरशासमोर उभं राहून साधना करत असे आणि नाक ओढत असे. तर आई एक दिवशी मागे येऊन उभी राहिली आणि म्हणाली की ते ओढून फक्त लाल होईल, मोठं नाही होणार, तुझं नाक माझ्यासारखं आहे. आणि तिने एक खूप सुंदर सल्ला मला दिला. आता ज्यांना उमलत्या वयाच्या मुली किंवा नाती आहेत ना, त्यांनी जरूर हे आपल्या मुलीला नातीला नक्की नक्की सांगा, कारण 12-13व्या वर्षी रूपाचा थोडासा गंड मुलीच्या मनामध्ये निर्माण होतो. तर तिला हे वाक्य नक्की सांगा. माझ्या आईने जे मला सांगितलं ते मी माझ्या मुलींना सांगितलं. आता माझ्या मुली बापासारख्या सुरेख झाल्या, तर त्यामुळे त्यांना असा गंड येण्याचं कारण नव्हतं. तर नाही, तू तर फारच सुरेख आहेस, इतकी गोड आहेस ना, सुंदर व्यक्तिमत्व आहे. तर तुझ्याजवळ काय नाही त्याचा विचार करू नको, दुःखी होशील. तुझ्याजवळ काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील. इतकं साधं सोपं सरळ वाक्य तर 12व्या वर्षी कुठे आपल्याला कळतं ना की आपल्याजवळ काय आहे. तर मी आईला म्हटलं माझ्याजवळ काय आहे गं. इयत्ता 7वीत होते मी आणि आपलं काही चांगलं झालं की आपण लगेच घरी येऊन आईला सांगतो ना, तसं मी सांगायचं आज माझा निबंध सगळ्या तुकड्यात वाचून दाखवला. माझे निबंध खूप छान व्हायचे आणि तर ते सगळ्या 7वी अ ब क मध्ये वाचून दाखवले जायचे. तर ती म्हणाली तूच म्हणतेस ना तुझे निबंध सगळ्या तुकड्यात वाचून दाखवले जातात. अगं तू लिही, उद्या त्याची पुस्तकं होती आणि लोकांना दिलासा देईल असं जर पुस्तकात काही असेल तर त्या माणसांसाठी तू सुंदरच असशील. मित्रांनो, आई माझी बेस्ट जज होती. माझे गुणावगुण तिला माहीत होते, तसे आपल्या लेकरांचे गुणावगुण तुम्हाला माहिती आहे. तेव्हा तिला नक्की नक्की सांगा की युअर फेस इज नॉट युअर फॉर्च्यून. हे काही सगळं नाही. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो. हे नक्की नक्की सांगा. तर माझ्या आईनं हा जो आत्मविश्वास माझ्या मनामध्ये पेरला तो मला खूप उपयोगी पडला. आणि नंतर लक्षात आलं की पोदारची प्रिन्सिपल होताना असं कोणी म्हटलं नाही नक्की प्रिन्सिपल नको बुवा आम्हाला, किंवा विश्वकोशाचे अध्यक्ष करताना विलासरावांनी असं म्हटलं नाही नक्की काही नको. नाही, एक फार सुंदर गोष्ट स्नेहलता देशमुखांची आहे. 5वीपर्यंत सगळ्यात बुटक्या म्हणून वर्गात पहिलं बसावं लागायचं बाकावर. आणि त्या म्हणाल्या की अगं आई मी सगळ्यात बुटकी, कधी माझी उंची वाढणार, सारखं बाई मलाच प्रश्न विचारतात. तर आई म्हणाली तुला कोणी सांगितलं उंची अशी मोजतात म्हणून, उंची अशी मोजतात. इतकं सुंदर उत्तर स्नेहलताबाईंना दिलं, त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. आणि त्या म्हणाल्या की
मोठी मोठी ऑपरेशन पेटे. हा पंखा बंद करतो का बेटा? मला ना थंडी वाजायला लागली तर तो लागतो. तर हां, AC पण आहे, पंखा पण आहे, त्यामुळे सुद्धा होत असेल. तर स्नेहलताबाईंची उंची फारशी वाढली नाही, तर त्या म्हणाल्या की मला जराही कॉम्प्लेक्स राहिला नव्हता. मी लगेच सांगितलं, मोठी मोठी ऑपरेशन्स करायच्या. पेडियाट्रिक सर्जन होत्या. पेडियाट्रिक सर्जनला तर ते छोटंसं बाळ, त्याचं ऑपरेशन करायचं. तेव्हा त्या म्हणायच्या, ब्रिंग द टेबल ओव्हर देअर. म्हणजे ऑपरेशन टेबल उंच असलं तरी बाई टेबलवर राहून शस्त्रक्रिया करायच्या. तर हा जो आत्मविश्वास आहे, पुरून उरणारा आत्मविश्वास कोण देतं? तर आई. तो आत्मविश्वास या तिघींना त्यांच्या आईनं दिला, म्हणून आज हा कार्यक्रम इथे घडतो आहे. ह्याचं मला खूप खूप कौतुक वाटतं. आता मला 2 मुली झाल्या. प्राजक्ता पहिलीचं नाव ठेवलं आणि मग दुसरी पण मुलगी झाली. आणि मी म्हटलं तर आपल्या लवकर लवकर मुलं होऊन जाऊ देत, म्हणजे मग मला करिअर करायची. जणू काही मुली पोटातून बाहेर काढलं की संपलं. नंतरच किती कटकट असते ते आई झाल्याशिवाय कळत नाही. तर दुसरी मुलगी 14 महिन्यांनी झाली. तिचं नाव निशिगंधा ठेवलं. मी म्हटलं आता मुलगा बिलगा हवा असेल तर तिसरा चान्स आत्ताच घ्यायचा, 25च्या आधी. तेव्हा मला माझे यजमान म्हणाले की नको, आपण आता थांबूया. पण बारशाला माझी एक मैत्रीण आली होती. ती म्हणली, आता प्राजक्ता, निशिगंधा, आता तुला तिसरा मुलगा झाला की त्याचं नाव झेंडू ठेव. तर माझे यजमान म्हणाले, आता झेंडू, गुलाब, मोगरा, तिला काय म्हणायचं असेल ते सगळं ती मलाच मिळेल, आम्हाला तिसरा मुलगा नको. पण मी तुम्हाला खरंच सांगते, तिथे जर कुणाला मुली असल्यानं जराही वाईट वाटून घेऊ नका. कारण मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे. आणि या तिघी मुलींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे ना की आपल्या, आणि ही पण मुलगी कशी छान उभी राहिली, सुंदर बोलली. मला खूप कौतुक वाटलं तुझं. तर आपल्या आईची आठवण जागवणं हा आजचा खरा तर मुख्य हेतू आहे. आणि प्रत्येक घरात आई सगळं जिव्हाळ्याने करत असते, नाही का? मी तुम्हाला एक प्रसंग सांगते हां, की माझी मुलगी प्राजक्ता जेव्हा पहिल्यांदा पहिलं मूल झालं, तर तेव्हा मी न्यूयॉर्कला गेले होते. कारण त्याचा जन्म न्यूयॉर्कला झाला बाळाचा. तर प्राजक्ता सर्जन, तिचा नवरा MD. कुठलं तरी मला खूप थंडी वाजते. तर न्यूयॉर्कला होतो आम्ही, आणि न्यूयॉर्कला पण अशीच थंडी, खूप थंडी. तर तुला पण वाजते? नाही वाजत. हां, तर मी सांगत होते ना तुम्हाला, तर बाळ झालं, ओजस नाव ठेवलं. आणि ओजसनं दुसऱ्या दिवसापासून शीत रक्त पडायला लागलं. आता आपल्या बाळाला काही झालं तर इतकं वाटत नाही, इतकं नातवात झाल्यावर वाटतं. खरं की नाही? नातवाची फार चिंता वाटते. तर मी म्हटलं की तुम्ही ना त्याला एका चांगल्या डॉक्टरला दाखवा. किती चुकीचं होतं माझं बोलणं, कारण माझी मुलगी MS आणि माझं जावई MD. तर आता घरात दोघं एवढे मोठे डॉक्टर असताना मी सारखी म्हणत होते की तुम्ही त्याला एका चांगल्या डॉक्टरला दाखवा. तर माझं जावई म्हणलं, ते बघू आमचं आम्ही. आता मला खूपच राग आला, कारण माझ्या नोकरीत भांडून सुट्टी घेऊन मी तिथे गेले होते की माझी मुलगी बाळंत होते आहे, तर मला तिथे जायला पाहिजे. आणि माझी प्रिन्सिपल मला सारखं म्हणत होती की अगं 4 महिन्याची सुट्टी नको घेऊ गं, कारण SSCची परीक्षा तुझ्याजवळ असते. आणि मग मला ते सगळं नियोजन दुसऱ्या कोणाला दिलं की खूप चिंता पडेल, असं ती पाचशी काय होती मी जायला म्हणून. तिचं बरोबर होतं तिच्या दृष्टीने, पण मला माझ्या मुलीकडे जायला पाहिजे होतं, कारण ती एकटी होती तिथे आणि मी तिथे गेले होते. तर मला खूपच राग आला की एवढा जीवाचा आटापिटा करून मी इथे आले आणि हा म्हणतो की ते बघू आमचं आम्ही. तर मी म्हटलं खाली जाऊ आपण आता.
आणि न्यूयॉर्कला एवढी थंडी, खाली पोचली थंडी की अगदी असं होतं ना तसं व्हायला लागलं. माझे यजमान मागून आले आणि जवळ बाग होती, त्या बागेमध्ये आम्ही गेलो आणि गंगा यमुना सुरू. आणि मी म्हटलं आपण परत जायचं भारतात. ते म्हणजे परत काय जायचं? हां, मी म्हटलं हा माझा अपमान करतो असा. तर ते म्हणाले आपली मुलगी असहाय्य आहे आता. हे बरं राहू दे. हां, आपली मुलगी आता असहाय्य आहे आणि तिला आपली गरज आहे. तर तुम्ही आता हट्ट सोडा बाईसाहेब आणि घरी चला बागेतून. अपमान घ्या बरं का. तर मी म्हटलं की काही वेळेस त्याच्यातच शहाणपणा असतो आणि मी मुळेच येणार नाही आता. तर मी रागारागाने धुसफुसत माझा हात धरून मी घरीच घेऊन आले. आता तेव्हा ती अपार्टमेंटमध्ये राहत होती, आता बंगल्यात राहते. पण तेव्हा ते नवलग्न होतं. माझा जावई खाली उभा होता आणि पटकन खाली वाकला, नमस्कार केला. मी चुकलो आहे. मला खाच केवढी. मी म्हटलं हे प्राजक्तानी सांगितलं ना असं बोलायला. म्हणजे कोणी सांगितलं आणि काय फरक पडतो, मी वाकलो ना आता चला वरती. तर आपण छोटी छोटी अशी मानापमानाची मुळं धरून बसतो घट्ट, तर ती सोडून द्या, त्याशिवाय सुखाची सतरंजी आपल्या अंगणात अंथरली जाणार नाही. एक आणखी गोष्ट सांगते. माझी म्हणजे माझं लग्न झालं होतं, 2 छोट्या छोट्या मुली होत्या आणि मी नोकरी करत होते उदयाचंद हायस्कूल, गोदरेज, विक्रवाड. राहत होतं मुलुंडला, रणजित सोसायटी. म्हणजे प्रवास चिमुकलाच होता मुलुंड भांडूप विक्रोळी. तेव्हा कांजूरमार्ग स्टेशनही नव्हतं राहत असं. आणि मुली अगदी छोट्या छोट्या होत्या, तर त्यांना सासूबाई सांभाळत होत्या. आणि शाळा 8:50 ते 5 इतकी मोठी शाळा. म्हणजे सकाळचं सेशन दुपारचं सेशन असं नाही, खूप मोठी शाळा. म्हणजे वेळ 8 तास 10 मिनिटं. तर शाळा संपून परत यायचे मी घरी आणि सकाळी 8:16ची लोकल पकडायची. येताना 5:35 तरी व्हायचे मुलुंडपर्यंत येईपर्यंत. तर असा दिनक्रम चालू होता आणि तो खरं तर सासूच्या कृपेने चालू होता. कारण माझ्या सासऱ्यांना ते बिलकुल आवडत नव्हतं 2 आणि 3 वर्षाच्या मुली घरी ठेवून नोकरी करावी, हे त्यांना काय आवडत नव्हतं. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू कर नोकरी, कारण नोकरीने स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, जे मला मिळालं नाही आणि हा टिमकी वाजवतो असं. तर म्हणजे पैसे देताना नवरे विचारतात ना कशाला हवे आहेत, किती हवे आहेत, आणि त्या हिशोब घ्यायच्या. तर ते त्यांना आवडत नसावं म्हणून त्या म्हणजे काय वाटते ते झालं तरी तू नोकरी कर आणि तुझं आर्थिक स्वातंत्र्य टिकवून धर. तर म्हणून मी नोकरीला जात होते. पण एका शनिवारी असं झालं की आता तुम्ही पण आपल्या मुलींना कधीतरी खुल्यावर चाकरी दिली असेल तिने, कधीतरी, रोज रोज नाही. तसं मी प्राजक्ताने काहीतरी होडपणा केला असेल म्हणून चाकरी दिली. तर त्याची मोठी काठी घेऊन आलं बरं का. आणि मी म्हटलं ही काठी का तुण्याची काठी असते ती, कशाला तुम्ही ही घेऊन आला? तर त्या म्हटल्या बा माझ्या टाळक्यात नानीनं दादी ना. तर आजीला ते सहन नाही झालं आपल्या नातीला कोणीतरी कुवर पद यावं. तर मी म्हटलं की म्हणजे आत्ता मी सांगते इतक्याच मऊ स्वरात म्हटलं हां की माझ्या मुलीला मी शिस्त लावायचा प्रयत्न करते आहे, तर तुम्ही त्यात कृपा करून पडू नका. आता मी काही उद्धटसारखं बोलले का? हो नाही ना बोलले. बरं पुरुषसुद्धा म्हणाले नाही. तर अशी गंमत. हां, तर त्या म्हणल्या त्या आपल्या घरी, माझ्या घरात नाही. आता मग काय करू मी, मला त्यांच्याजवळच राहावं लागणार होतं, कारण नवऱ्याने मला माझं दाखवून झालेलं लग्न होतं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या आईवडिलांना मी कधीही सोडणार नाही. म्हणजे एक वेळ तुला सोडेन असाच गर्विता असतात ना. आणि इतक्या पुसक्या कारणासाठी काही मला घरून सोडायचं नव्हतं. तर मी म्हटलं की बरं अपमान गेला. आता दुसरा दिवस उघडला. मला 8:16ची लोकल पकडायची होती. भराभरा मी चहा केला. चहा पावाचे तुकडे असं द्यावं लागतं ना नवऱ्याला.
आंबे फारतं. तर तसं सगळं करून 8:16ची गाडी, 7:45 झालेले. मग मी गाळणीतला चहा, आता गाळणीत म्हणजे उकळता चहा, त्याचा चोथा किती गरम असतो ना. आणि आपली मुंबईची घरं काय एवढी मोठी मोठी नाही ना, तर बेसिकच्या खालीच बरोबर ती डस्टबिन, आणि ती आपण अंगठ्याने उघडतो ना तशी. तर मी अशी तिथे तो गरम चहाचा चोथा घेऊन उभी, आणि त्या ब्रश करताय. तर त्यांनी तरी बाजूला व्हायचं ना, बाजूला नाही झाल्या, त्या अगदी दटून उभ्या राहिल्या. आता मी तेव्हा अशी बारीक होते जरा, तर त्यामुळे मी अशी सापटीतनं गेले आणि अंगठ्याने डस्टबिन उघडली. म्हणजे माझा प्रयत्न किती प्रामाणिक होता, खरं की नाही हो. तर नेमका तो चौथा त्यांच्या पायावर पडला उकळता, पण तो चुकून पडला ह्याची तुम्हा सगळ्यांना खात्री आहे. पण त्यांना नव्हती. त्या म्हणाल्या, जोरात ब्रश फेकला, पाय असा नाचवला आणि म्हणाल्या, मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला, कालचा सोडून. काल मी अपमान मिळला होता तो. आता नवऱ्याला आणि सासऱ्याला काहीच माहीत नव्हतं ना काय कालचा सूड. तर दोघं जण तिथे आले. माझे यजमान दाढी करत होते, त्यामुळे एका गालाला साबण होता, आणि सासरे पेपर वाचत होते. ते म्हणाले की तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलीकडून अशी अपेक्षा नव्हती. तर सासऱ्याला नाही आपण उलट बोलत ना, मी गप्प राहिले, पुन्हा अपमान गेला. पण नवरा माझा, ज्याच्यासाठी सगळं सोडून मी वाडांकडे आले होते, तर तो म्हणतो, का आईच्या पायावर चोथा टाकला उकळता, फोड आले ना पायाला. खूप राग आला. तुम्हाला पण आला असता की नाही. मग म्हणजे मी सासूच्या धाकाने आहो बिओ म्हणायचे त्यांना, पण तेव्हा माझा फ्यूज उडाला ना. मग मी एकेरीवर आले. मी म्हटलं की तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं. तर तो म्हणाला की आता गप्प झाला तो, आणि हिंदी सिनेमातल्या हिरोईनसारखा एकदम फ्यूज उडाला ना. आपल्याला राग आला की आपण काही करतो ना. मी म्हटलं चालले मी, असं म्हणून मी लगेच माझी बॅग काढली, त्याच्यामध्ये माझ्या साड्या टाकल्या. 27 वर्षाची तर होते. मुली दोघी इतक्या बारक्या होत्या, त्यांना आजीची इतकी सवय होती, त्या अशा कोपऱ्यात उभ्या होत्या घाबरून, काय चाललं आहे. आणि मग मी म्हटलं की चालले मी, माझ्या साड्या टाकल्या, मुलींचे फ्रॉक टाकले. माझा नवरा म्हणतो, मुलींचे फ्रॉक कशाला टाकते. मी म्हटलं म्हणजे काय, त्या माझ्या आहेत, मी पोटातून काढले आहेत. आता हे तर त्याला शक्यच नव्हतं ना, त्यामुळे तो गप्प बसला. माझे सासरे बघतच राहिले का चाललं आहे काय घरात. तर हे डॉक्टर, दाताचे डॉक्टर होते, तर त्यामुळे आमच्या घरात फोन होता. आणि 80 साली फोन ही नॉवेल्टी होती. तर मी लगेच दादाला फोन केला. माझा दादा तेव्हा अर्थरोड जेलचा चीफ जेलर होता. तर दादा असं झालं तसं झालं, मला नाही राहायचं इथे, तू ताबडतोब येतो. म्हटलं मी येतो, पण मी येईपर्यंत थांब, मी येईपर्यंत थांब. आता मोठा समर प्रसंग, घरातलं वातावरण तंग. तो आला तर जेलरच्या ड्रेसमध्ये, इथे 3 स्टार, तिथे 3 स्टार, कॅपवर स्टार, सगळं. आणि रणजित सोसायटी तुम्ही जर बघितली असेल तर ती अशी चाळीसारखीच आहे. सगळ्या गॅलऱ्या उघड्या, वारांकडे जेलर आला, वारांकडे जेलर आला. आणि त्यांना काय माहीत माझा भाऊ आला आहे म्हणून. तर घरी आला आणि माझ्या सासूबाई अशा बसल्या होत्या, माहेरच्या बोगटे, इकडच्या वाढ, मोऱ्या पान, आणि पायावर आलेले बारीक बारीक फोड, लाल झालेला पाय. तर दादा म्हणाला, दादा बसला खाली त्या ड्रेसमध्येच, आणि त्यांच्या पायावर असा हळू हात फिरवला. कोणी बरदान लावलं का. माझे सासरे समोर होते, त्यांचा चेहरा एकदम पडला, कारण त्यांनी काही लावलं नव्हतं. नवरे नेहमी अशा अवघड परिस्थितीत सापडतात ना. चेहरा काचेचा असेल तर फुटेलच. तर बिजूचा बरनाल घेऊन ये. मी धावत जाऊन बरनाल आणलं. माझ्या भावाने ते त्यांच्या पायाला लावलं. फोड आली आहेत असं म्हणाला. पायावर हळूच हात फिरवला आणि म्हणाला की 11व्या वर्षापासून मी विजूचा बाप झालो आहे. वडील गेले होते ना माझे. ती धानरट असेल, पण ती खोटारडी मुळीची, चुकूनच झालं. अजून मला सांगता नाही होतं, पण आता दादा केला.
नेहमी म्हणजे मी 60 वर्षाची झाले तरी मला छोना म्हणणारा एकच माणूस जगात होता, दादा. आणि माझ्या बहिणींना तो घर माझ्या बाबतीत पार्शालिटी करायचा. तेव्हा अक्का आणि निरुताई म्हणायच्या, तुला एकच बहीण आहे का रे? तेव्हा तो म्हणला, नाही, तुम्ही दोघी माझ्या बहिणी आहेत, हा माझा बच्चा आहे असं. तर तो दादा. आणि मग असं सांगितल्यावर आता थोडासा त्यांचा राग शांत झाला होता. आणि तो म्हणला, काय मी हिला घेऊन जाईन, ही मिळवते, ती गोदरेजमध्ये नोकरी करत होते, माझ्यावर काहीसुद्धा बोजा नाही आहे, मुलींना पण घेऊन जाईल. पण मग मुलींना आजी कुठली असं म्हटल्याबरोबर आजीने दोन्ही हात पसरले, कुठेही जायचं नाही, चालल्या मला सोडून. मुलींना तरी कुठे माझ्याबरोबर यायचं होतं, त्यांना आजीचीच सवय होती ना, रोज आजी सांभाळत होती. आजीने त्यांना गच्च जवळ घेतल्याबरोबर ह्यांचं मनोधैर्य वाढलं आणि यांनी माझं मनगट धरलं आणि म्हणाले, कुठेही जायचं नाही, कुठे चाललीस मला सोडून? तर मी म्हटलं, बरं, मला तरी कुठे जायचं. तर असं ते वादळ चहाच्या कपातलं ठरलं, नाही तर संसार मोडला असता, मी खरंच सांगते. आणि मी तुम्हाला ही गोष्ट एवढ्यासाठी सांगितली की घरात वाद होतात, कधी कधी ते विकोपाला जातात, परंतु मोठ्यांनी ते चहाच्या कपातलं वादळ ठरवावं. छोट्या मुलांची संधी